हॅलो मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा माझे चॅनल उस्मानाबाद आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात नीट यू जी 2018 याबद्दल माहिती. नीटची जी तारीख आहे ती 6 मे 2018 रोजी डिक्लेअर झालेली आहे. अगोदर जे म्हणत होते की 10 मे रोजी नीट आणि MHT CET ही दोन्ही एकाच वेळेस येतील, तसे होणार नाही आहे. नीट ही जी आहे 6 मेला होईल आणि MHT CET 10 मेला आहे. म्हणजे 3 दिवसाचा 4 दिवसाचा गॅप तुम्हाला मिळणार आहे. तर ही चांगली बातमी आहे. अगोदर एकाच दिवशी येणार होते, परंतु आता दोन्हीही अटेंड करणे तुम्हाला शक्य होणार आहे. आणि नीट नीट ही ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन असून मेडिकलसाठी हेल्थ सायन्सेस जे कोर्स आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जसे MBBS, BDS, युनानी, नर्सिंग इत्यादी कोर्ससाठी घेतली जाते. फार्मसी नाही आहे त्यामध्ये. बी फार्मसी, डी फार्मसीसाठी MHT CET हीच इलिजिबिलिटी राहणार आहे. आणि MHT CET ही यावर्षीपासून BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर इत्यादी ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड कोर्सेससाठी सुद्धा लागू असणार आहे. तर याचप्रमाणे नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद यांनी, की नीट ही सुद्धा BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर इत्यादी परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर इत्यादीसाठी नीट ही परीक्षा, तसेच MSCET, तसेच JEE इंजिनिअरिंग परीक्षा यासुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहेत. म्हणजे कुठलीही परीक्षा तुम्ही द्या, BSc ॲग्रिकल्चरसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहेत. 70-30 फॉर्म्युला येथे अप्लाय करण्यात येणार आहे. 70 मार्क जे आहेत ते CETचे असणार आहेत, कुठल्याही CETचे, आणि 30 मार्क हे 12वीचे. MHT CETच्या दुसऱ्या माहितीसाठी तुम्ही मी बनवलेल्या MHT CET संदर्भात व्हिडिओ बघू शकता उस्मानाबाद आहे चॅनलवर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. उस्मानाबाद आहे. धन्यवाद.